दाजी, तुमच्या व्हॉट्सअपला मी एक नवीन नंबर पाठवलाय, त्याच्यावर तुम्ही 299चा रिचार्ज केला काय? हो केलो की. मला बोलासाठी नवीन सिम घेतलेस होय? नाही हो, तो माझ्या बॉयफ्रेंडचा नंबर आहे. डोकं बिस्कं फिरलंय का काय? माझं डोकं खराब करू नको. आधी घरातले धुनी भांडी स्वयंपाक सगळं शिक, मग बघूया लग्नाचं. ठेव फोन. अगं स्वतःच्या बहिणीला पण असं बोलते का? बहीण नाही भाऊ होतं. मग काय झालं? मग काय झालं म्हणजे घरातलं कुठलंच काम येत नाही, धुनी भांडी स्वयंपाक कुठलंच काम येत नाही. ती नवीन नवरी आलेली काय उपाशी मरणार काय? साहेब आज माझा वाढदिवस तुम्ही शुभेच्छा दिली नाही बरं का? अरे वा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. गिफ्ट साहेब माझं. आता काय नाही, परत बघू. गेल्या वर्षी बी असं म्हणलं होतं आणि दिलं नव्हतं तुम्ही. मला आत्ताच्या आत्ता पाहिजे गिफ्ट. परत देतो म्हणलं की. नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे होतं गिफ्ट लगेच. बस बस. हातात पैसाच टिकणार आहे आणि कुठून पैसा बी येणार गेला. का करावं काही कळच नाही गेलं. दादा तुम्ही कशाला टेन्शन घेताय? गावाच्या कडेला एक बाबा बसलाय, चला त्याच्याकडे जाऊया. तुम्हाला सगळं धन संपत्ती पाहिजे तेवढी मिळवून दिल तो. चल बरं बघू. बाबा पैसाच आहे नाव जवळ, काहीतरी मार्ग सांगा की. हात बघू. डावा. ताकद काय सांग गावाला वळसा. तुझ्याच घराखाली धन आहे. जाते तुझ्या बाबाला बोलू आणजा. महाराज तुम्ही घराच्या खाली धन आहे म्हणलो, अख्खं घर पाडलो, पण 1 रुपया सापडले नाही. सापडलाय नाही. माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. पाडलेसच तर एवढी भर तिथे नेऊन टाक की. ओ ते पाणी बॉटल कितीला भेटली? 20 रुपयाला. मला फ्री भेटते. कस काय? तू तोंडाने नीट बोला. काय मला सारखं सारखं शिव्या बिव्या द्यायची नाही. नीट राहतोडा. देणार काय करायचं ते करा. काय करायचं ते करा. का थांब तुझ्या बापालाच फोन लावतो. लावा. हॅलो सासरे बुवा, तुमची पोरगी मला सारखं शिव्या देते बघा. मग शिव्या खायची कामं करायची कशाला? अहो आज मी या साडीत कशी दिसते? सेम स्वर्गातून उतरलेले अप्सरेसारखी. अय्यो खरंच? होय खरंच. मग वापस कधी जाणार आहेस? कुठं? स्वर्गातून उतरून आलतीस की परत स्वर्गात? अगं म्हणजे स्वर्गात तिथं तुझ्या अप्सरा वाट बघत असतील की.